दी मॅच असेल. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. अंबारे सरांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार आपण देतो उमेशला, ज्यानं सेकंड इनिंगमध्ये रनचेस करत असताना जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. ऑनगोईंग मॅचकडे आपण जातोय. शिवतेज नावे आणि त्यांच्या विरोधात जयगावदेव झुगरेवाडी हे दोन संघ आमने सामने आहेत. पहिलाच बॉल करणचा चांगल्या वेगाने टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशनमध्ये आले होते, मात्र चेंडू बॅटमध्ये हवा तसा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल. करण गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर आशिष आणि त्यांची सोबत देत आहेत अभिजित. ही पारंपरिक जोडी मैदानावरती शिवतेज नावेकडून दाखल झालेली आहे. स्टेप आउट झाले. समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला संधी नाहीये. निघालाय बॉल एक टप्पा घेत बरोबर साइड स्क्रीनच्या समोर. डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. स्ट्रेट इट हार्ड ग्रेट इट जस्ट स्ट्रेट लाईक अॅरो. चौकार. कुलसोमेनी टुने टीम कॅप्टन आयोजक समितीशी लगेचच संपर्कात या मित्रांनो. चौकाराड मात्र अभिजित आणि त्या सोबतीनं टीम शिवतेज नावेचं व्यक्तिगत खातं खुलं झालेलं आहे. सांघिक धावफलक देखील सुरू झालेलं आहे. शॉर्ट बॉल आता स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका. इट्स अ रॉकेट इट. अभिजित आता या मॅच मध्ये थांबायला तयार नाहीयेत. चौकारा पाठोपाठ येतोय हा भव्य आम्ही कानोलकर चषक. षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत. लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 13-13 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. आजच्या निर्णायक चौथ्या रजनीतील दुसरा सामना सुरू झालेला आहे. वेळेचं व्यवस्थापन गरजेचं असेल. 4 षटकं कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकणं बंधनकारक आहे. टाइम काउंटर देखील स्टार्ट झालेला आहे. बरोबर 7:46 पहिला बॉल या सामन्याचा पडलेला आहे. चला, वेळ जास्त खर्च होतोय. जयगावदेव झुगरेवाडी थोडं स्पीडअप अपेक्षित. थोडी घाई करा. बॉल तयार. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. सरप्राईज बाउन्स. उचलीनं फलंदाजाला पूर्णपणे अचंबित करून टाकलेलं आहे. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल टेक ऑफ घेतो तो थेट एसटी रक्षक योगेशांच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली सांगता. धावा सध्या स्थिर 13. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चांगला फुल्लेन टाकला. अगदी समोर होता. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. ड्रिल करून दाखवत आहेत. आघाडीसाठी आशिष. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यांच्या विरोधात आलेले आहेत. त्याच कारणास्तव सध्या धावफलक मात्र स्थिर. धावा स्थगित. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट एनी विकेट लॉस. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. सेकंड पॉवर प्ले भरत गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 13. यंदाच्या हंगामात 15 पेक्षा जास्त ट्रॉफीज आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्या टीम जयगावदेव झुगरेवाडीच्या नावावरती. आणि या स्पर्धेत देखील आज या टीमकडे प्रबल दावेदार म्हणून पाहिलं जातं. परंतु समोर चॅलेंज तितकंच तगडं आहे शिवतेज नावेचं. हे देखील विसरून चालणार नाही. पहिल्या षटकात 13 बनलेले आहेत. सेकंड पॉवर प्ले. बॉलर तयार भरत. पहिला बॉल ड्राईव्ह केल्यासमोर. लॉंगॉनकडे फिल्डर उपस्थित. चांगला बॅकअप. एकच धाव आता मिळताना दिसेल. पहिल्या सामन्यात 67 धावा सहजरित्या चेस करून आजच्या निर्णायक चौथ्या रजनीतील
पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यात विजयाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे अभि मुरबाड अँड आर्मी अर्थातच ओम साई स्पोर्ट्स पुणेनं. तर सध्या पहिल्या फेरीतील हा सामना दुसरा सुरू आहे. शिवतेज नाबे टीम करते बॅटिंग आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत 14-14. लकी ड्रॉ कुपन काउंटर सुरू झालेला आहे. जे जे क्रीडा रसिक इंटरेस्टेड आहेत विनंती आहे या आपण आमच्या या लकी ड्रॉ कुपनचा सहभाग व्हा, या स्पर्धेचा घटक व्हा. ऑन साइडला पाक फटका मागच्या षटकात शांत होता पण आता संयमाला घातलाय आक्रमकतेसोबत आणि केलाय हवाई हल्ला, केलाय आक्रमण. आशिष लेफ्टी बॅटर मात्र प्रभावित करतायत. अगदी लांब पल्ल्याचा हा लांब लचक सिक्सर. चला मागे आय थिंक थोडा जास्त शाउट होतोय टीम ठुणे. अभिदादा मुरबाड अँड आर्मी थोडं सायलन्स गरजेचं आहे, थोडी शांतता राखा. स्कोर षटकारानं सध्या 21 बोर्ड 20 धावा, याचबरोबर धावफलकावर. आता बॅटची कडा घेत बॉल बाजूला निघाला. शॉट बॅकवर्ड स्कोर लेगच्या 1 धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धाबेसहित सध्या धाबसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाले ते 21 ऑन बोर्ड. एकवीस धाबा सध्या स्कारबोर्डती. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. वेगाडा मात्र सध्या हे धावफलक पुढे मार्गस्थ होत आहे. ओपनिंग स्टँड दोनही फलंदाजांनी चांगल्या वेगानं उभारलेला आहे. आता गॅपमध्ये खेळतायत. सेफ शॉट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ सुरक्षित फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक पाहण्याजोगा प्रशंसनीय फटका अभिजित यांच्या बॅटमधून येत आहेत. या 4 धावा. या चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण मार्गस्थ होती ती 25-25. स्टिल 2 टू गो. एस इट इज बॉल चेकिंग ऑथॉरिटी ही फक्त ऑफिशियल अंपायर्सलाच आहे. यावेळेला राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. थोडी हरकत करत हा बॉल निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता होते कमबॅक. धावा येतात, डॉट बॉल येतात. इंटरेस्टिंग बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही. स्कोर आतापर्यंत 25. स्टील 1 टू गो. शॉर्ट ऑफ लेंथ पोझिशनमध्ये आले होते. पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. बॉल थोडा खाली राहिला आणि वन बाउन्स तेच सांगतात अभिजित. डॉट बॉलला मात्र झाली ती षटकाची सांगता. पहिलं षटक 13 धाब्याचं करणचं, दुसरं षटक भरतचं 12 धाब्याचं. 2 षटकात बनलं गेल्या नाबाद बिनबाद 12.50 धाब्याच्या धावगतीनं 25 धावा. प्रवीण गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होते. तिसरा आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. त्याच कारणास्तव डीपमध्ये सध्या एकंदरीत 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समोर आपण बघत आहोत लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि त्यासोबत आपण बघत आहोत डीपमध्ये एक फिल्डर जो सध्या सरकतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एसटी रक्षकाच्या सोबत शॉट थर्डमॅन गली पॉइंटला एक फिल्डर आणि त्याचसोबत त्याच समेत आपण बघत आहोत तो शॉर्ट फॅन लेग. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. पहिलाच बॉल फिरवलाय मात्र लाईन खराब आहे. नियंत्रण नव्हतं ते सांगतायत पंच. योगराज बुटेरे सर. एक एक्स्ट्रा धाव मिळेल, एक अधिकची धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाले ती 26. आता चांगली लाईन आहे, चांगली लेंथ. पहिल्या बॉलवर खर्च झालेले एक्स्ट्रा धाव, तदनंतर डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक. सो स्कोर सध्या स्थिर 26. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. याही वेळेला चांगला बॉल लेफ्टी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर हलकासा कट होत निघालाय तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. नियंत्रण, अचूकता, लयबद्धता, विविधता आणि त्या सोबतीनं आपण पाहत आहोत ती नियंत्रित कामगिरी गोलंदाज प्रवीण कडून. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल त्यानं टाकलाय. धावा सध्या स्थिर 26-26.
यावेळेला फक्त सॉफ्ट हँडनं पुश केलाय बॉल. एकच सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर या सिंगल धावेसोबत सध्या आपण बघत आहोत तो 27-27. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत कम्पेअर टू प्रिव्हियस 2 ओव्हर्स या षटकात थोड्या कमी वेगाने धावा येतात. धावफलकाचा वेग थोडा मंदावलेला आहे. बॅकफुटर गेले, पूल केलाय बॉल. बॉलनं उंची गाठली आहे आणि अंतरही गाठलंय. पूल अँड पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. यूज इट. सिक्सर. अभिजित एका बाजूला मात्र सातत्यानं आक्रमणाला पसंती देत आहेत. एका पाठोपाठ एक आक्रमक फटके मात्र त्यांच्या बॅटमधून येत आहेत. व्यक्तिगत या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत 22 धाब्याचं योगदान त्यांच्या बॅटमधून आलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकार, 2 चौकार आणि 2 सिंगल धाब्यांचा समावेश आपण बघत आहोत. षटकारानं स्कोर बनलेला आहे 33. बॅकफुटवर गेले. आता बॅटची कडा कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकानं पकडलाय झेल आणि अखेर अभिजित यांचा संघर्ष संपलाय. पहिला झटका लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीम शिवतेज नाबेला. फलंदाज बाद. महत्वाची विकेट आलेली आहे. 22 धाब्याचं योगदान देत अभिजित माघारी परत आहेत. स्कोर सध्या 33-33. लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण यांच्या खात्यामध्ये मात्र पहिली विकेट गेलेली आहे. पहिलं सुयश मिळतंय जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाला. धावसंख्या सध्या 33-33. स्टील 1 टू गो. स्टील 1 टू गो. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर प्रवीण. नवीन बॅटर आदित्य स्ट्रायकर एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल कव्हर्समध्ये हलक्या हाताने ढकलतायत. एक सिंगल आणि याचबरोबर सांगता झाले ते निर्णायक तिसऱ्या षटकाचे. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात बनल्या गेल्या त्या 11.33 धाब्याच्या धावगतीनं 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात शिवतेज नाबे पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाविरुद्ध. यानंतर नेक्स्ट मॅच MPCC संलग्न आणखीन 2 संघ इनॅक्शन असतील. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बीच. चला दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय जो कंपल्सरी आहे. आपली उपस्थिती गरजेची आहे. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बीच. दोन्ही टीम रेडी राहणं गरजेचं आहे. 3 षटकं ऑलरेडी संपलेली आहेत. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सेकंड स्पेलमध्ये आता फ्रंटलाईन पेसर करणला इन्व्हाइट केलेलं आहे. प्रवीणनं मागच्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केली. कमबॅक त्याच्या वतीने झालेलं आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 34-34. चला जास्त वेळ घेत आहे टीम झुगरेवाडी. थोडं स्पीड अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. जितकं जास्त वेळेच्या बाबतीत सहकार्य तुम्हाला आयोजकांना करता येईल तितकं करत चला. कारण बरोबर पहिला सामना ॲज पर शेड्यूल आपण आज 6:40ला कव्हर केलेला आहे. तो सामनाही वेळेत संपलेला आहे आणि यापुढील होणाऱ्या प्रत्येक मॅचेस प्रत्येक टीमला सूचना आहे. सहभागी सर्व संघांना आम्ही सूचित करतोय आपणही विहित वेळेच्या आत उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सिद्धगड बी आणि त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार रावगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचा आपण कोऱ्यात वेलकम. गोलंदाज तयार करण. पहिला बॉल फुल टॉस. ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो या सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 35. 35 धावा याचबरोबर धावफलकावरती पहिल्या डावाचे 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल टीम जय गावदेव झुगरेवाडी समोर. या वेळेला ऑन साईडला दिशा दिली. अलॉंग टू द कार्पेट निघालाय बॉल मिड विकेटला. थोडी मिसफिल्ड. सेकंड साठी चान्स घेतील का?
प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र थ्रो ॲक्युरेट आलेला आहे. बॅकअपही आलं. एकच धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 36. 2 बॉल 2 सिंगल. दोनही लेफ्टी बॅटर सध्या ऑन विकेट. लाईन पाहावी लागेल. एसडीज चांगला बॉल आहे. मिडल आणि लेग वरून निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलचे झाले सांगता सध्या धावा स्थिर आपण बघत आहोत. 36. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत तिसऱ्या षटकात आणि याही षटकात थोडा दाफलकाचा मंदावलेला वेग आपण बघत आहोत. वापसी झालेली ती गोलंदाजी करणाऱ्या टीम जयगावदेव झुगरेवाडीची. आता फुल टॉस व तसं टायमिंग इथंही करता आलं नाही. एक सिंगल मात्र सहजरित्या प्राप्त झालेली आहे. सिंगल धाबेनिशी धावासंख्या दाफलकावर एकूण अंकित झालेली आपण बघत आहोत ती 37 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. लाईन पाहावी लागेल. एसडीज परफेक्ट ब्लॉक होल. मात्र ऑनफिल्ड नंबरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी आता केलेली आहे. DRS आता वापरात आणलेला आहे तो टीम शिवतेज नावेनं. एसडीज फेअर बॉल योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. पाच चेंडू अवघ्या 3च धावा या षटकात आलेल्या आहेत. सो धावांचा वेग मात्र मंदावलाय. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला लेंथ बॉल टप्पा पडल्याबरोबर निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल ओव्हरची झाली सांगता. स्ट्रगल सध्या सूर्य धावांसाठी आघाडी करता आशिष यांचं. निर्णायक तिसऱ्या षटकात करणनं मात्र जबरदस्त वापसी केलेली आहे. फ्रंटलाईन सीमर म्हणून या टीमकडून का त्याची नियुक्ती सेकंड स्पेलमध्ये झाली ते त्यानं उपस्थित क्रीडा रसिकांना मात्र पटवून दिलेलं आहे. 4 षटकात 37 धावा बनलेल्या आहेत. शेवटचं षटक पहिल्या डावाचं अंतिम षटक अखेरचं षटक आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत योगेश पारधी. चला नेक्स्ट मॅच. कॅप्टन आत्ताच टॉस्का बॉस कक्षामध्ये दाखल व्हा. सिद्धगड बी आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार रावगाव. पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या 2 षटकात ज्या वेगाने धावा बनल्या ना त्या वेगानं आता धावा बनताना दिसत नाही. याचं कारण आहे डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेली आहे. अभिजित एकमेव फलंदाज ज्यांनी छाप सोडली होती मात्र सध्या सगळं सुरू आहे ते आशिष आणि त्यासोबत आदित्यचं. वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एसटी रक्षकानं झेल पकडलाय. प्रश्न उपस्थित झालाय आणि अखेर पंचांची सहमती आली आहे. फलंदाज बाद. आदित्य माघारी परत आहेत. दुसरा आद्रा. स्कोर सध्या 37. नुकताच दुसरा गडी गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीम शिवतेज नावेनं. नवीन बॅटर बॅटिंगसाठी साहिल दाखल होत आहेत. साहिलकडे सेट होण्यासाठी जास्त वेळ नाही. आक्रमण त्याला करावं लागेल. फ्लॅट दिली आहे. चांगला लेग ब्रेक रायटी बॅटरसाठी. अशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेशन नाही तेच पंच पटून देत आहेत. डायरेक्टली जर बॉल विकेटकीपरच्या हातात नसेल तर मात्र स्ट्राईक रोटेशन नसेल. डॉट बॉल. कमालीची कामगिरी योगेश यांच्या वतीनं होतीये. धावा सध्या स्थिर 37. या वेळेला अर्ध्या विकेटवर टाकलाय
मात्र हवं तसं टायमिंग करता आलं नाही. मिसफिल्ड बॅकअप आलेलं आहे लास्ट मोमेंटला. मात्र एकच धाव घेण्यास पसंती दर्शवलेली आहे ती आदित्यनं. सिंगल धाबे सध्या स्कोर आपण बघत आहोत धाव फलकावर. 38 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. जितक्या धावा आता या 2 चेंडूत बनतील तितक्या गोलंदाजांना कॉन्फिडन्स देऊन जातील सेकंड इनिंगमध्ये जेव्हा ते धावा डिफेंड करतील. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल जो निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. आशिषनं आतापर्यंत मॅचमध्ये 11 चेंडूंचा सामना केलेला आहे. अवघ्या 9च धावा त्यानं बनवलेल्या आहेत. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. शेवटचा बॉल दिशा दिली आहे. काउ कॉर्नर रिजनकडे चाललाय बॉल. थोडी मिसफिल्ड. डॅबट झालाय बॉल आणि अखेर आता क्षेत्ररक्षकाची अखेर करत निघालाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफिल्ड मिस्टेक. शेवट मात्र गोड होतोय. येतोय तो चौकार आणि या चौकारानं संपतोय पहिला डाव ज्या ठिकाणी बनला गेला शिवतेज नाभेकडून. 42 धावा आणि जय गावदेव जोगरेवाडी समोर विजयासाठी 43 धावेचं टार्गेट. चला टॉस होतो. यानंतर होणार आजच्या निर्णायक चौथ्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बी. अंबारे सरांच्या शुभ असते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. चला कॅप्टन दोन्ही टीमचे जॉईंट व्हा. सचिन गोरलँड आर्मी इन ॲक्शन असेल. टॉस होतोय अंबारे सरांच्या शुभ असते. यानंतर आणखीन एक जबरदस्त लढत आपल्या भेटीला येते. सिद्धगड बी आणि त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार रावगाव इन ॲक्शन असेल. टॉस संपन्न झालेला आहे. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचले. सेकंड इनिंगला सुरुवात. चला ओपनर्स मैदानात पाठवावे लागतील. टीम जयगावदेव झुगरेवाडी. रायझिंग स्टार रावगावनं टॉस जिंकलेला आहे. मोहन निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. बॉल फर्स्ट. चला बॅटिंगसाठी सिद्धगड बी ऑल टीम रेडी राहा. सामना सुरू होतोय. दुसरा डाव. टार्गेट सेट झालेलं आहे ते 43 धावेचं. पहिल्या डावात 42 बनल्या गेल्या. पाहिजे कशा पद्धतीनं आता रनचेस करेल संघ जयगावदेव झुगरेवाडी. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आणि ऐकूयात दुसऱ्या डावासाठी आवाज प्रथम चव्हाण सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच सन्माननीय दीपीर बिराडे सर. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा विचार केला ज्यामध्ये शिवतेज नावे टीमने चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या 2 फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली होती ज्यामध्ये अभिजितने 11 चेंडूंमध्ये 22 धावा बनवल्या. 12 चेंडूंमध्ये आशिषने 13 धावा बनवल्या होत्या आणि एकंदरीत त्यांच्या मदतीने 42 धावांपर्यंत मजल गेली. 43 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. पहिलाच बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात ज्यावेळेस झाली होती, सुरुवात झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठे ना कुठे 60 ते 65 धावा बनू शकतात. चांगल्या प्रकारे बॅटिंग अभिजित करत होता मात्र त्याला साथ कुठल्याही फलंदाजाने दिली नाही. इथे स्ट्रोक चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. थोडासा ऑफ साइडला शफल झाले आणि त्यानंतर हुक करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे आणि इथे 6 धावा देखील केल्यात बुक. चेंडू सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत 4 धावांसाठी आपण पाहतोय चौकार पाहायला मिळेल.
चौकार जो मात्र पाहायला मिळतोय टीमची टोटल ओपन होती. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर आलेला चौकार. योगेश आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील ड्राईव्ह केलंय, चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीपिश रिझन मध्ये. एकंदरीत दोन खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला काऊ कॉर्नर आणि त्यानंतर ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट मिड विकेट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर वाडिश मिड ऑफ आणि मिड ऑन. एकंदरीत ही फील्ड रचना, व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरसाठी. यावेळेस देखील मिसटॅम स्ट्रोक आहे, डीप मध्ये वेकेंट एरिया क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या आवाक्याच्या दूर चेंडू निघून चाललाय. वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिथिल धावा 4 आणि येतोय फलंदाजाच्या माध्यमातून हा चौकार. वैभवच्या माध्यमातून आलेला आहे चौकार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, सिंगल आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 9 रन 9 धावा धाव फलकावरती आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर थोडंसं संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होतं पहिल्या 2 ओव्हर नंतर शिवतेज 11 नावे टीमचा, आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तो संघर्ष अजूनही दुसऱ्या इनिंग मध्ये देखील सुरू आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल, डीप मध्ये फिल्डर होते, मिस्टेक होतीये आणि आपण पाहतोय चेंडू निघून चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट आणि येतोय एक टप्पा खात, चेंडू सीमा पार, लॉंग ऑनला क्लिअर करत फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आणि मिस्टेक वरती फायदा उचलला बॅटिंग करणाऱ्या जुगरेवाडी टीमने. येतोय चौकार. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता, यॉर्कलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यॉर्क चेंडूवरती देखील चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने ओव्हर नंबर पहिली अशी मात्र कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल 14 धावेंवरती जाऊन पोहोचली. विजयासाठी अजून 29 धावेंची गरज असेल. 24 चेंडू आणि 29 हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच सिद्धगड ब विपक्ष रायझिंग स्टार रावगाव असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सच्या स्कीपरला विनंती आहे संपूर्ण स्क्वॉड घेऊन रेडी राहायचं. जशी मॅच फिनिश होईल आपण लगेच फिल्डिंग आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आम्ही कानोळकर चषक 2026चा दैदिप्यमान थरार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 8 पेक्षा कमीची आता सरासरी मेंटेन करायची. त्यामुळे फ्रंट फूटवरती जुगरेवाडी संघ पाहायला मिळेल, ज्या संघाने सातत्याने स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलंय असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, अगदी बॉटमहँडचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. मिथिल धावा 4 आणि येतोय हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फुल लेनचा चेंडू होता, मिड ऑफला बीट करून अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. डीप मध्ये वेकेंट एरिया होता. वाडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, त्यामुळे समोर अगदी आपण पाहिलं तर वेकेंट एरिया पाहायला मिळाला. इथे कॅच सुटली आहे. सातत्याने मी उल्लेख करतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळतोय. आकाशी भोईर उर्फ बंटी यांच्या माध्यमातून सागर इंदुराव यांनी कॅच सोडली, त्यासाठी त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सचिन धुमाळ यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज कॅच सोडली याच्यासाठी. आणि इथे आपण पाहतोय फटका अप्रतिम, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सातत्याने विचार केलं वी मध्ये चांगल्या प्रकारे फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक्स लागत असताना पाहायला मिळतात. येतोय षटकार. टीमची टोटल 25 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी होती, पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी पाहायला मिळते. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय.
फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं जजमेंटमध्ये खराबी होती. चेंडूला गॅदर करता आलं नाहीये पहिल्या अटेम्प्टमध्ये, मात्र जोपर्यंत गॅदर करतील इथे आपण पाहतोय नो आणि त्यावरती 2 धावा. अर्थातच दुष्काळात 13वा महिना म्हटलं जातं ना, एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. अगदी तशीच गोष्ट सध्याच्या स्थितीला सुरू आहे. धावा तुम्हाला डिफेंड करायचे कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही धावा देतायत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डला भेदलंय आणि चेंडू निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा पुन्हा एकदा 4 आणि चौकार षटकारांची पाडे इथे बोलत असताना पाहायला मिळत आहेत. झुगरेवाडी संघ नावाला साजेशी कामगिरी होतीये. चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. टीमची टोटल 32 धावा. विजयासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. चांगला चेंडू होता. यॉर्कलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती होतीये. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. ज्या ज्या वेळेस कॅच पकडली जाते त्या वेळेस देखील इतिहास घडतो. विश्वचषकामध्ये सूर्यकुमार यादवने लॉंग ऑफला कॅच पकडली होती. त्यानंतर समोरचा संघ अर्थात साऊथ आफ्रिकेच्या हातातून मॅच आपल्या हातामध्ये आली होती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केलं. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता चेंडू. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय चौकार. एकंदरीत आपण पाहू शकतो 2 षटकांची समाप्ती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. रायझिंग स्टार रावगाव संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी सिद्धगड ब या संघाला. सो सिद्धगड ब टीम आपण रेडी राहायचं फिल्डिंगसाठी आणि रायझिंग स्टार रावगाव टीम आपण देखील बॅटिंगसाठी रेडी राहायचंय. जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग टीमने स्टेज समोर राईट साईडला ज्या खुर्च्या आहेत तिथे फिल्डिंग टीमने बसून घ्यायचे. तुमच्यासाठी त्या खुर्च्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर तर केले आणि त्यानंतर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होतोय. स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश इंडिव्हिज्युअल 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 8 चेंडूंमध्ये 21 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. असा फलंदाज योगेश चाललाय तंबूच्या आश्रयाला, मात्र त्याची कामगिरी करून तो तंबूच्या आश्रयाला जातोय. सतरा चेंडूंमध्ये फक्त 7 धाब्यांची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतोय. सोपं आणि मापक असं आव्हान आहे. 17 चेंडूंमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. इक्वेशन. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली. त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. 16 चेंडूंमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. पूर्ण प्रकारे मॅच झुगरेवाडी संघाच्या बाजूने. मात्र इथून अजून काय घडू शकतो ते देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील. विजयासाठी फक्त 5 धावेंची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज हे इक्वेशन. 15 चेंडूंमध्ये 5 धावा बनतील, मात्र किती चेंडू लागतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पलटवार होईल का ते देखील पाहणं महत्वाचं. आणि यावेळेस MS डिस्टाईलने सामना केला. फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. झुगरेवाडी संघाने हुक केलं आणि त्यानंतर चेंडू सीमा पार येतोय. सिक्सर. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय झुगरेवाडी संघाने. वेल प्लेड टीम. हार्ड लक, टफ लक. शिवतेज 11 नावे. नेक्स्ट मॅच रावगाव संघ आपण ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि दुसऱ्या बाजूला सिद्धगड ब टीम आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. शेड्यूलच्या हिशोबाने पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आता सुरू होत असताना पाहायला मिळेल. विनंती आहे सिद्धगड ब टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि